भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष अंकिता, तालुक्याचे युवा मोर्चाचे अध्यक्ष तुषार, व्यासपीठावर उपस्थित असलेले आपले ज्येष्ठ मार्गदर्शक भागवत भाऊ भुजबळ, नानासाहेब शेंडे आणि सर्वच आलेले आमच्यावर सर्व सहकारी पदाधिकारी, सर्व उपस्थित पत्रकार आणि जमलेल्या माझ्या सर्व सहकारी बंधू भगिनी आणि तरुण सहकारी मित्रांनो, आज आपण सर्वजण एकत्र आलेलो आहे ते तिसऱ्यांदा उद्या या देशाच्या पंतप्रधान पदावर भारतीय जनता पक्षाचं सरकार देशामध्ये यावं, माननीय नरेंद्र मोदीजी या देशाचे तिसऱ्यांदा पंतप्रधान व्हावेत आणि येणाऱ्या भविष्य काळामध्ये भारतीय जनता पक्षाचीच ताकद ही महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये आणि इंदापूर तालुक्यामध्ये सुद्धा निर्माण झाली पाहिजे, या पद्धतीने आपला आजचा हा कार्यकर्त्यांचा, प्रमुख कार्यकर्त्यांचा, या भागातल्या लोकांचा आपण या ठिकाणी मेळावा घेतलेला आहे। एवढ्या मोठ्या संख्येने आपण नुसत्या निरोपावर आपण आला आणि मला वाटतं आमचे पत्रकार बंधू सुद्धा आज इथं मोठ्या संख्येने उपस्थित आहेत, कारण सगळ्यांनाच माहीत झालेली आता ह्या तालुक्याची दिशा आणि तालुक्याची हवा ही आता कोणत्या दिशेने वाहते आणि येणाऱ्या भविष्य काळामध्ये आपण काय भूमिका घ्यायची या संदर्भातली आजची बैठक खऱ्या अर्थानं प्रामुख्याने आपण आयोजित केलेली आहे। विलास बापू म्हणाले, गोष्ट खरी आहे की गेले 9 वर्ष झालं आपण कुठल्या पदावर नाही, खूप सहन केला आपण सगळ्या कार्यकर्त्यांनी, खूप अन्याय आपण सहन केला, खूप गुंडागर्दी आपण सहन केली, घराघरामध्ये इतका त्रास दिला गेला तोही आपण सहन केला आणि हे सगळं सहन करत करत परवा तर मला धमकी दिली आणि सांगितलं हर्षवर्धन पाटलाला आम्ही तालुक्यात फिरून येणार नाही। पण आता मला फिरून येणार नाही तर मग मत घ्या, आता मलाच फिरून देणार नाही म्हणून सांगितलं। म्हणजे हर्षवर्धन पाटलांनी या इंदापूर तालुक्यामध्ये 5000 लोकांचा संसार उभा केला, त्याला फिरून देणार नाही। ज्या नेतृत्वाने ह्या तालुक्यामध्ये 30,000 विद्यार्थ्यांना शिक्षणाचं दालन उभा केलं, त्याला फिरून देणार नाही। ज्या स्वर्गीय भाऊंनी या इंदापूर तालुक्याचं नाव देशामध्ये उज्ज्वल केलं, त्या विचाराला फिरून देणार नाही आपण। ज्या नेतृत्वाने MIDC या तालुक्यामध्ये आणली, त्याला फिरून देणार नाही। ज्या नेतृत्वाने या 22 गावाला 6,500 एकराला उसाला पाणी दिलं, त्याला फिरून देणार नाही। ज्यांनी ह्या तालुक्यातल्या तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिला, त्याला फिरून देणार नाही। मग फिरून देणार कोणाला? जो ठेकेदार आहे त्याला फिरून देणार, जो कमिशन खातो त्याला फिरून देणार, ज्यांनी ह्या तालुक्यामध्ये भ्रष्टाचार केला त्याला फिरून देणार, ज्यांनी ह्या तालुक्यामध्ये गुंडाराज केला त्याला फिरून देणार, ज्यांनी ह्या तालुक्यामध्ये जाती जातीमध्ये तेढ निर्माण केली त्याला फिरून देणार। फिरून देणार कुणाला? ही भाषा या इंदापूर तालुक्याची अंकिता म्हणल्याप्रमाणे ही संस्कृती नाही आपली। ही तरुण पिढी आता पिटून उठलेली आहे, यांच्या भावना समजून घ्या। राजकारण, समाजकारण, पद ही काही कोणाला आयुष्याला पुरले गेलेली नाहीत आणि म्हणून टीका म्हणून आम्ही बोलत नाही, वस्तुस्थिती म्हणून आम्ही या ठिकाणी बोलतोय। तर अशा प्रकारची भाषा तुम्ही जर वापरणार असाल तर या इंदापूर तालुक्यातला स्वाभिमानी माणूस कदापि अन्याय सहन करणार नाही, हा इशारा मला या निमित्तानं आपल्या सर्वांच्या उपस्थितीत द्यायचा। आज मोदी साहेबांनी एक उदाहरण सांगतो, परवा आबा काय अंगणवाडी सेविका मदतनीस माझ्याकडे आले, त्यांना परवा सस्पेंड केलं। का सस्पेंड केलं? तर ह्या देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन मॅडमनी सभागृहामध्ये एक योजना आणली, ग्रॅच्युटीची योजना आणली आणि ह्या देशातल्या 10 लाख अंगणवाड्यांना
केंद्र सरकार आणि राज्य सरकार त्यांना ग्रॅच्युटी योजना लागू करणार आहे. परवा कॅबिनेटचा निर्णय झाला. त्यांनी बोर्ड लावले. मोदींचा बोर्ड लावला, देवेंद्र फडणवीसचा बोर्ड लावला, त्यांनी निर्मला सीतारामनचा बोर्ड लावला, मॅडमचा बोर्ड लावला आणि त्याच्याबरोबर माझाही फोटो लावला. हा बोर्डच का लावला म्हणून त्यांना सस्पेंड केलं. अरे मग तुम्हाला मोदीजींचा बोर्ड चालत नसेल, देवेंद्र फडणवीसचा चेहरा तुम्हाला चालत नसेल, तुम्हाला निर्मला सीतारामन मॅडमचा चेहरा तुम्हाला चालत नसेल, तर हा अन्याय या गोरगरीब कष्ट करणाऱ्या अंगणवाडी सेविका मदतनीच्या बिचाऱ्यांना 8 आणि 10 हजार रुपये मिळतात. त्यांच्या संसार प्रपंचामध्ये तुम्ही माती कालवणार असाल तर संत सावतामाळेंच्या प्रतिमेसमोर मी नतमस्तक होऊन प्रार्थना करतो की या इंदापूर तालुक्याला आपल्या आशीर्वादानं या अन्यायामधून मुक्तता मिळावी. ही मागणी केली तर मला वाटतं ती चुकीची ठरणार नाही आणि म्हणून आपल्याला हा विचार मित्रांनो प्रामुख्याने करण्याची आवश्यकता. आज देशामध्ये मोदींचं नेतृत्व तुमचेच नेते सांगतात आम्ही मोदींचं काम बघून आलो. तुमचेच नेते सांगतात की मोदींसारखा विश्वव्यापी नेता नाहीये आणि तुमचेच नेते सांगतात की विकासाचा विचार करून आम्ही तुमच्या बरोबर आलो. आणि मग त्यांचा फोटो लावलेल्या एखाद्या अंगणवाडी सेविकाच्या बिचारी 2000 रुपये खर्च करून जर एखादा पोस्टर लावला असेल आणि त्याच्यावर तुमचं नाव नाही, त्याच्यावर तुमचा फोटो नाही, म्हणून जर तुम्ही त्यांच्या अनामध्ये माती कालवत असाल तर हे पाप तुम्ही कुठे फेडणार आहे हा जाहीर सवाल मला या निमगावच्या निमित्तानं त्यांना या ठिकाणी करायचा आहे. आज या देशामध्ये 82 कोटी लोकांना मोदी साहेबांनी मोफत धान्य द्यायचा निर्णय घेतला. काल यवतमाळला मोदी साहेब आले, एक क्लिक बटन दाबलं, 21,000 कोटी रुपये शेतकरी सन्मान योजनेमध्ये त्याच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले. डायरेक्ट डीबीटी त्याला म्हणतो आपण, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर सांगतो. 1 रुपयाचं कमिशन नाही. परवा आम्ही दिल्लीला होतो एका कार्यक्रमाला. आपल्या तालुक्यातले काही सोसायटीचे चेअरमन मला भेटले, नलोडे दिनकर तुमच्याच गावातला, मला दिल्लीमध्ये भेटला. त्या कार्यक्रमाला संपल्यानंतर मला फोन केला. त्या कार्यक्रमामध्ये मोदी साहेबांनी त्या ठिकाणी सांगितलं की गेल्या 5 वर्षामध्ये 2,57,000 कोटी रुपये डायरेक्ट लाभार्थीच्या अकाउंटमध्ये जमा करण्याचं काम मोदी साहेबांच्या माध्यमातून झालं. शेतकरी सन्मान योजना, राज्याचे 6,000 रुपये, केंद्राचे 6,000 रुपये, 12,000 रुपये. आपल्या तालुक्यामध्ये 58,000 शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होत आहेत. नाना शेंडे, आता आम्हाला यादी आली, पेन ड्राईव्ह आलाय परवा, डायरेक्ट पार्लमेंटरी त्या दिल्लीच्या पार्लमेंटरी ऑफिस मधनं पेन ड्राईव्ह आलाय. मला याला पेन ड्राईव्ह सांगतो, त्याची यादी आम्ही काढणार आहे. आता तुम्ही कार्यकर्त्यांनी ती याद्या घ्यायच्या आणि त्या लाभार्थीच्या घरी जायचं आणि फक्त नमस्कार करायचा. तुझ्या घरात 5 माणसं आहेत, 25 किलो धान्य फुकट मिळालं, भाजपने दिलं, बिगर कमिशनचं. आपलं सगळं काम बिगर कमिशनचं आहे. चंदर बरोबर आहे का नाही? नोरा कुस्ती नाही, सिकंदर पैलवान कुठे जातो? कार्यक्रम झाल्यावर तोंड हलवायचा कार्यक्रम आहे, काळजी करू नका. तुम्ही वाट बघताय कधी भाषण संपते, मी कधी तिकडे जातो. याबद्दल जर आपण बघितलं तर 5 लाख रुपयाची विम्याच्या संरक्षणाची योजना आणली. कुणासाठी आणली? गोरगरीब लोकांसाठी आणली. उज्ज्वला गॅस कनेक्शन योजना कुणाकरता आणली? ती बिचारी महिला घरामध्ये चुलीवरती फुकून म्हणजे चूल जर पेटवायची असेल तर 100 पाकिट सिगरेट वाढल्यानंतर जेवढा धूर छातीमध्ये निर्माण होतो तेवढा एक वेळी 5 लोकांचा स्वयंपाक तयार करण्याकरता तो जो धूर येतो चुलीमधला तेवढा त्रास त्या महिलेला होतो आणि ती बिचारी महिला आजारी पडते. त्या गोरगरीब महिलेला सुद्धा उज्ज्वला गॅस योजनेच्या संदर्भातलं काम देण्याचं काम कुणी केलं? भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून या ठिकाणी केलं. 1 रुपयामध्ये शेतकऱ्यांच्या करता पीक विमा योजना कुणी आणली? आपल्या सरकारने आणली. या निमगावमध्ये जेव्हा 100 कोटीची योजना, ही कुणाची योजना आहे? नारळ फोडणाऱ्या पुढारीची नाहीये,
कमिशन खाणाऱ्या नेत्यांची नाहीये, सब कॉन्ट्रॅक्टर घेणाऱ्या नेत्यांची नाही, कॉन्ट्रॅक्टरची नाहीये. ते मोदीजींनी केंद्राच्या मधून 72,000 कोटी रुपये, प्रल्हाद सिंग पटेल त्या खात्याचे मंत्री होते, आता ते मध्य प्रदेशच्या राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये ग्रामीण विकास मंत्री आहेत, ते आले होते आपल्याकडे, त्या खात्याचे ते मंत्री होते. केंद्राचे पैसे यामध्ये आलेत, न तुमच्या ग्रामपंचायतचा हिस्सा आहे, न तुमच्या जिल्हा परिषदचा हिस्सा आहे, न तुमच्या राज्य सरकारचा हिस्सा आहे. डायरेक्ट पैसे केंद्र सरकारमधून या तालुक्यामध्ये 800 कोटी रुपयाच्या योजना, त्यात 100 कोटी निमगाव किती, 110 कोटी उद्धट तवशी, शेळगावची 42 कोटी, वालचंदनगरची 56 कोटी, असे कितीतरी योजना आहेत, मी नावं सांगेल आपल्याला. या सगळ्या योजना त्या केंद्राच्या माध्यमातून आल्या. आज दुर्दैव असं आहे, या योजनेच्या संदर्भातली कामाची चौकशीच करावी लागेल आपल्याला. मोदींना भ्रष्टाचार चालत नाही, मोदींना कमिशन चालत नाही, भारतीय जनता पक्षाला भ्रष्टाचार चालत नाही, हे अजून काय लोकांना माहीतच नाही. सावध राहा, ठेकेदारांना माझं आव्हान आहे. कुणी ऐकत असेल माझं भाषण, खुलेआम भाषण करतो मी, म्हणजे आता काय दडपून बोलायची आवश्यकता नाही, स्पष्ट बोलण्याची आवश्यकता आहे. आज या तालुक्याची संस्कृती आपण बिघडवली. स्वर्गीय भाऊंनी या इंदापूर तालुक्याला तळाच्या फोडासारखं सांभाळलं. ते संस्कार आमच्यावर घडले. ठीक आहे, 4 कामं आमच्याकडून झाली नसतील, पण आम्ही या तालुक्याच्या संस्कृतीला कधी सुरुंग लावून दिला नाही. या तालुक्यामध्ये जाती जातीमध्ये कधी आम्ही तेढ निर्माण होऊ दिली नाही. या तालुक्यामध्ये कधी आम्ही गुंडराज या ठिकाणी येऊ दिला नाही. या तालुक्यामध्ये कधी आम्ही कमिशनचं वातावरण निर्माण केलं नाही. आम्ही सुद्धा पालकमंत्री 20-20 वर्ष राहिलो. मी कोल्हापूरचा पालकमंत्री 10 वर्ष होतो. माझ्या सैनिक 10 वर्षामध्ये जवळजवळ 8,000 कोटी रुपयाच्या फाईलवर मी सह्या केल्या. एक कब्बर चहामध्ये आम्ही कोणाच्या मिंदा नाही. आज काय चाललंय सोलापूरला, काय आपले नेते मंडळी होते, जाऊन पलीकडे नदीकडे जाऊन विचारा काय परिस्थिती आहे. मी सांगतो म्हणून नाही, ही वस्तुस्थिती आहे. कुठेतरी आता हा विचार, आणि असं जर चालू राहिलं तर लोकांच्या मध्ये एक भीती निर्माण झाली. आता काय होणार, माणूस बोलला की त्याच्यावर खोटी केस. एखादा सरपंच जर म्हणाला आमच्या गावाला विकासाचा निधी द्या, तर तू आमच्या पक्षात प्रवेश कर, मग मी निधी देतो सांगतो. ही काय प्रकार आहे? तुम्ही निवडून आता मी इथं येण्याच्या अगोदर थोडा उशीर 15 मिनिटं काय झाला, उकळ माळ्यावरच्या 50 महिला मला मगाशी तिथं भेटायला आल्या. 50 महिला. काही पत्रकारांनी त्याचं रेकॉर्डिंग पण केलं असेल कदाचित. 50 महिला आल्या उकळ माळ्याच्या अंतुर्नेटच्या निधीचं, त्यांच्याच गावातले येते. त्या कशा करता आल्या माहिती का? ते म्हणले आमची 55 कुटुंब आहेत, निधी आलेला आहे, आम्हाला शौचालय बांधून देत नाही. शौचालय, आता शौचालयामध्ये कमिशन मिळणार नसल्यामुळे कदाचित दुर्लक्ष झालं असेल, किंवा नसेल कोणी तिथे मिळालं सांगतो. तुमच्या गावातल्या एखाद्या सामान्य महिलेला जर साधं शौचालय तुम्ही देऊ शकत नसाल तर कशाच्या गप्पा मारतो? आज आम्ही अभिमानानं सांगतो, या इंदापूर तालुक्याचा विकास एक 50 वर्षाची दृष्टी डोळ्यासमोर ठेवून आम्ही केला. आज 10 वर्ष झालं मी कुठल्या राजकीय पदावर नाहीये. काल परवा मला राष्ट्रीय अध्यक्षपद मिळालं, इन्स्टिट्यूशनवर मिळालं. मी अमित शहाचं, मोदी साहेबांचं, फडणवीस साहेबांचं अभिनंदन करतो, आभार मानतो. हा तालुक्याचा सन्मान आहे, माझा सन्मान नाही, हा तुमचा सन्मान आहे. पण कधी आम्ही घरी बसलो नाही, न आम्ही कधी कुणावर अन्याय केला नाही, न आम्ही कुणाला चुकीचा मार्ग सांगितला नाही, न आम्ही कुणाला कुठल्या एक नया पैशामध्ये आम्ही या ठिकाणी कधी निंदा नाही. पण आज इंदापूर तालुक्याची ओळखच एक ठेकेदारी तालुका म्हणून दुर्दैवाने ओळख व्हायला लागली. बापू परवा एका मंत्र्याला भेटायला मी गेलो मुंबईला, 3 दिवसापूर्वीची गोष्ट आहे. अधिकाऱ्याचं नाव पण सांगणार नाही. मग मी म्हणलं त्या मंत्र्यांना की बाबा इथं या अधिकाऱ्याची बदली होणार आहे, एक चांगला अधिकारी आम्हाला द्या. त्या मंत्र्यांनी मला काय उत्तर द्यावं? म्हणजे हर्षवर्धन पाटील साहेब, तुम्ही आमची इतकी कामं केली, तुम्ही सांगाल ते अधिकारी मी देतो इंदापूरला. म्हणलं तुम्हीच आम्हाला चांगला अधिकारी द्या, पण तो कार्यक्षम अधिकारी पाहिजे. म्हणजे त्यांनी मला हळूच सांगितलं, म्हणजे मी 18 लोकांना फोन केले. किती? 18 अधिकाऱ्यांना फोन केले की तुम्हाला आम्ही एक्झिक्युटिव्ह पोस्टवर इंदापूरला बदली करतो. त्या अधिकाऱ्यांनी सांगितलं, 18 जणांनी एका स्वरात सांगितलं, आम्हाला नॉन एक्झिक्युटिव्ह पोस्ट द्या,
आम्ही हात जोडतो साहेब, पण आम्हाला इंदापूरला काय पोस्टिंग करायला सांगू नका, नाही तर आमचं करिअर बर्बाद होईल म्हणजे तुम्हाला, त्यापेक्षा साईड पोस्टिंग झालेलं बरं. ही ओळख जर आपल्या तालुक्याची झाली तर तुम्ही तर आता ऑक्टोबरला बदल करणारच आहे, त्याबद्दल शंका नाही. पण बदल झाल्यानंतर 2 वर्ष आपल्याला चंदरी घाण काढावं लागेल. सगळी सोपं लागलेल्या वाईट सवया, हे सगळं चाललेलं चुकीचं काम जे आहे आणि ह्याला पाठीशी घालणारे कोण कोण लोक आहेत. मी तर परवा एका ठेकेदाराला सांगितलं, काय ठेकेदार मला भेटायला आले, म्हणले भाऊ तुम्ही इतकी कामं मंजूर करून आणली काय आहे काय, मला तसलं काय बोलू नको म्हणलं, तू चुकीचा दरवाजा ठोठावला काय म्हणलं. मी नावं सांगेल तुम्हाला. त्यांना म्हणलं बाबा नीट काम करा, तुमचा व्यवसाय असेल व्यवसाय करा, आमचं काय म्हणणं नाही. एखाद्याचा असतो कॉन्ट्रॅक्टरचा व्यवसाय त्यांनी करावा, कुठलाही व्यवसाय करा, हरकत नाही. पण व्यवसाय करताना मात्र जे काम आहे ते काम चांगलं करा, नीट काम करा. चुकीचं काम केलं, उद्या जर ही जी इन्क्वायरी लागली, विजिलन्स आलं, क्वालिटी कंट्रोल आलं, सरकारचा पैसा ह्या देवा तुमच्या निमगावला 100 कोटी काय तुमच्या गावातल्या माणसांना नाही दिले. हे 100 कोटी ह्या देशातल्या जनतेने कर रूपानं जे केंद्रामध्ये पैसे भरलेत, कर रूपानं टॅक्स, त्याचे 100 कोटी निमगावला आले. आता पाईपलाईन खाली आहे का वर आहे, मुरुम खाली आहे का वर आहे, साकीट खाली आहे का वर, ही जर कळायला मार्ग नसेल तर मला असं वाटतं हे पाप आहे. पुन्हा निमगावला प्यायला पाणी सुद्धा मिळणार नाही. त्या योजनेचा GRच असा आहे की पुन्हा 20 वर्ष पुढं, 30 वर्ष, बरोबर आहे GR आहे, मी तर 30 वर्ष GR आहे. हे काम जर चुकीचं झालं तर पुन्हा लाला 30 वर्ष तुम्हाला पिण्याच्या पाण्याकरता एक नया दमडा सुद्धा सरकार देऊ शकणार नाही. त्यावेळेची परिस्थिती काय ठेकेदार सांभाळणार आहे, त्यावेळेची परिस्थिती काय कमिशन घेणारा सांभाळणार आहे. त्यावेळेस आमच्या महिला बिजेरीला डोक्यावर हांडा घेऊन 5-5 किलोमीटर पाणी आणायला जावं लागेल. त्यावेळेची जबाबदारी कोण घेणार आहे. हे पाप आहे, हे पाप कुठं फेडणार आहे. पिण्याचं पाणी येते, एखादा विरोधक जरी आला तरी आपण बिचाऱ्याला आपण अर्धा ग्लास पाणी देऊन त्याला अर्धा ग्लास पाणी प्यायला देऊ आपण. ही आपली संस्कृती आहे. पाण्यामध्ये सुद्धा, डांबरामध्ये सुद्धा, खडीमध्ये सुद्धा. त्या उजनी धरणामध्ये 1 कोटीची मासे सोडले पिल्ल. आता कोण मोजलं का, 1 2 1 बीज 2 मी देणार आहे कलेक्टरला पत्र. आता मी डीपीडीसीचा मेंबर आहे. मी परवा कलेक्टरला म्हणलं निधी मला द्या नाही तर देऊ नका म्हणलं. मी काय निधी करता मागणार नाही, पण जिल्हा नियोजन मंडळामधला पैसा जर चुकीच्या पद्धतीने खर्च होत असेल तर त्याचा हिशोब मागण्याचा अधिकार सदस्य म्हणून माझा आहे. मला सरकारने नेमलंय, मलाही कळतं कायदा काय, मलाही कळतं कानून काय, मलाही कळतं नियम काय. 35 वर्ष आम्ही तेच काम केलेलं आहे. कलेक्टर मला म्हणले असं काय होणार नाही साहेब. म्हणलं मी अजून तुम्हाला वॉर्निंग देतोय म्हणलं. 1 कोटीचे मासे बीज सोडलं. बीज कधी सोडलं माहिती का, 15 डिसेंबरला उजनीमध्ये 62% पाणी होतं उजनीमध्ये. आता उजनी -16% झालं. 16 TMC, टक्के नाही TMC. 1 TMC म्हणजे 10,000 एकराचं पाणी सोडलं. आता त्याचा हिशोब कोण करायचा, कोण मोजायला गेलं का इतकं बीज सोडलं. 1 कोटीचं बरं का, 1 कोटीचं. आणि बीज कधी सोडतात, ज्यावेळेस धरण भरलेलं असतं, ज्यावेळेस ओव्हरफ्लो चालू असतो त्यावेळेस आपण बीज सोडतो. उद्या मोकळी पाण्याची बाटली असेल तर जर आपण बीज सोडलं तर बीज जगल का ते. पाण्याची बाटली भरली असेल तर त्यात बीज सोडलं तर जगल ते. म्हणजे इतका अंधाधुंदीचा कारभार जर या भागामध्ये, या तालुक्यामध्ये चालत असेल आणि पुन्हा हेच आम्हाला दम देणार, तुम्हाला फिरू देणार नाही. आणि काय आम्ही वाईट काय केले, काय चुकीचं वागलो आम्ही. आता ही MIDC करताना तुमच्या निमगावची पण जागा आपण ऍक्वायर केली होती, बरोबर आहे का. नारायण राणे उद्योग मंत्री होते आणि मग ही सगळी निमगावची लोक आली, म्हणले आमच्या 7-12वर शेरा पडलाय MIDCचा. निवृत्ती हेगडे बिगडे सगळे होती संपतो. आणि मग आम्ही शिष्टमंडळ घेऊन गेलो. राणे साहेबांना सांगितलं, मी म्हणलं साहेब अशाची परिस्थिती आहे, तेवढ्या 2.5 एकरामध्ये ती 2,500 एकरामध्ये 5 स्टार MIDC करा. इतक्या लांब MIDC आणायची काही गरज नाही, मुळातच हा दुष्काळी भाग आहे. आणि मग नोटिफिकेशन काढलं आपण आणि MIDCचा सगळा जो 7-12वर जो चढला होता बोजा, ते नाव आपण कमी करून घेतलं
आणि तिथं आम्ही म्हणलं नाही की हा माझ्या पक्षाचा आहे, त्यांनी मत दिलंय मला, त्यांनी मत दिलं नाही मला, असं नाही आम्ही कधी केलं. आम्हाला राजकीय विरोधक होते, आज आहेत उद्या राहतील, पण आम्ही असं कधी खुनशीपणानं आज ही नवीन पिढी का बोलायला लागली, आज नवीन पिढी का बोलायला लागली. आता आपण थोडी माणसं आहे, नवीन पिढी राजकारणावर चालत नाही. ठीक आहे, आमची जीवा आम्ही खाऊ, पण आम्ही स्वाभिमानानं लोक, आम्हाला भाऊंनी स्वाभिमान शिकवलेला आहे. मित्रांनो, आपण त्या ठिकाणी काम करतोय आणि ही अवस्था दुर्दैवाने आपल्या इंदापूर तालुक्यामध्ये निर्माण झाली. याच नेमगावमध्ये एक विरोधक मला आता हर्षवर्धन पाटलांनी रिटायर हो म्हणजे आता झोपो, घरी झोपो. माझ्या झोपीची कशाला काळजी करतात, मला रोज झोप शांत लागते. सांगतो ती वाक्यलंय गाजलं माझं सगळ्या महाराष्ट्रामध्ये. आमची मीडिया जेव्हा हुशार आहेत, पहिले मी वाक्य गाळलं, खालचं मी गाळलं, मधलं दाखवलं. ठीक आहे, दाखवलं तो तुमचा प्रश्न आहे. पण आज अशी अवस्था आहे की या सगळ्या भागामध्ये ज्या पद्धतीने अन्याय चाललेला आहे, म्हणजे माझ्याकडे जी गर्दी असते का नाही, ती अन्यायग्रस्तांची गर्दी असते. आज सकाळी सुद्धा दूध संघामध्ये 700-800 माणसं जमली. अचानक आली एवढी माणसं. मला वाटलं, बसलो मी तिथं, 90% लोकांच्या तक्रारी अन्यायग्रस्त. नानारावांना हाल सुस्ती घालायचे ही वस्तुस्थिती आहे का, तर राजकारण फक्त खुंचपणानं चाललं. माझा फायदा काय होतोय, माझा स्वार्थ कशात आहे, मला कशी मतं मिळतील संपूर्ण, अशानी मतं मिळत नसतात. राजकारणासाठी राजकारण करावं, समाजकारणासाठी समाजकारण करावं. प्रत्येक गोष्टीत राजकारण बघून तुम्ही जर काम करणार असाल तर इंदापूर तालुक्यातली जनता सहनशील आहे, पण वेळ आल्यानंतर मात्र तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही, हे मला या निमित्तानं आपल्या सर्वांच्या उपस्थितीत. आता लोकसभेच्या निवडणुका लागल्यात, चर्चा आहे आता लोकसभेचं काय होणार. काल 5 तास मीटिंग झाली दिल्लीला मोदी साहेबांच्या उपस्थितीमध्ये. काय झालं आम्हाला माहित नाही, कारण मी काही तेवढ्या वर्षा लेवलचा नेता नाही, मी आता तुमच्या बरोबर काम करणारा कार्यकर्ता आहे. पण निर्णय ज्यावेळेस होईल, जागा वाटपाच्या संदर्भातला निर्णय होईल. मग आता वालचंदनगरला आम्ही तिथं बसलो, तेरखेडकर सरांनी ठरावच मांडला की बारामती लोकसभा म्हणले भारतीय जनता पक्षालाच घ्या, कमळावर लढू द्या. त्यांनी मागणी केली, ठीक आहे, कार्यकर्त्याच्या मागण्या नेते मंडळीवर ठरवतील. जो काय बापू निर्णय उद्या जागा वाटपाचा होऊ द्या. जागा वाटपाचा निर्णय झाल्यानंतर उमेदवाराचा निर्णय होईल, आणि मग उमेदवाराचा निर्णय झाल्यानंतर मग बाकीची चर्चा आपण करू. बाकीची चर्चा कशी करायची, काय करायची, आता आपली डायरेक्ट लिंक आहे, आता काही चिंता करायची कारण नाही. तुलाच घेऊन जातो बरोबर. काय गोष्टी मी बोलू शकणार नाही, चंद्र बारावकर बरोबर बोलतात. गमतीचा भाग सोडा, पण ज्या वेळेस निर्णय होतील त्यावेळेस या सगळ्या गोष्टीची चर्चा वरिष्ठ पातळीवर होईल, आणि त्यानंतर मग आपल्याशी चर्चा आपण करू. चर्चा करून मग काय निर्णय घ्यायचा आहे तो त्या पद्धतीने आपण घेऊ. पण आज आपण सर्व इथं का जमलोय, तर आज इथं 43 बूथ आहेत आपल्या ह्या गटामध्ये. माझी विनंती आपल्याला, परवा मोदी साहेबांनी, अमित शाह साहेबांनी आम्हाला राष्ट्रीय अधिवेशनामध्ये स्पष्ट सांगितलं की तुम्ही आता सगळ्या नेते मंडळींनी गावात जावं आणि बूथवर जावं, म्हणून हा बूथचा मेळावा घेतला. उद्या 9 तारखेला संसदला मेळावा आहे, 10 तारखेला बावड्याला मेळावा आहे, पुढच्या 3 तारखा आपल्याला ठरवायच्या अजून. पण 16-17 तारखेच्या आत मला असं वाटतं आपल्या तालुक्यातले 7 जिल्हा परिषद मतदारसंघ आणि इंदापूर नगरपालिकेतला 21 बूथचा कार्यक्रम हा आपण जे राष्ट्रीय अधिवेशनामध्ये जे ठरलेलं धोरण आहे आपल्या पक्षाचं, त्या धोरणाप्रमाणे आपला हा कार्यक्रम आपण सगळ्यांनी ह्या माध्यमातून आपण चालवलेला आहे. आज इथं 43 बूथ आहेत, 39,000 मतदान आहे, वाढीव सहित बरं का, 39,235 काहीतरी मतदान आहे ह्या गटातलं. माणिक भोंग म्हणल्याप्रमाणे आता आपल्या कार्यकर्त्याची जबाबदारी काय की मतदार याद्या तुम्हाला आता नव्यानं मतदार याद्या झाल्यात, त्या मतदार याद्या आमच्याकडून घेऊन जावा. लाभार्थी त्या बूथवर किती आहेत त्याचा पेनड्राईव्ह मधून आम्ही यादी तुम्हाला देऊ. फक्त घराघरात जायचं, सांगायचं धन्यवाद मोदी, हे तुझं काम झालेलं आहे,
तुझ्यासाठी एवढा निधी आलेला आहे, तुला एवढा फायदा झाला, एवढंच बोलायचं आपल्याला. आपल्याला कमिशनचं बोलायचं नाही, डिपॉझिटचं बोलायचं नाही, काय बोलायचं नाही आपल्याला. सगळं त्याला माहिती काय करायचं ते. पण हे काम आपल्याला या पुढच्या काळामध्ये आपल्याला करायचंय. आणि कुठलाही बूथ मी आपल्या सर्वांना सांगणार आहे. बघा, भारतीय जनता पक्षाची कामाची पद्धत ही सर्वेवर चालते. तुम्हाला काय वाटतं, मला काय वाटतं, ह्याच्यावर नेते मंडळी विचार करत नाहीत. अध्यक्षांना माहिती, नाना शेणे तुम्हालाही माहिती. तुम्ही असताना त्यावेळेस पक्ष जरा लहान होता. आता इतकी गर्दी झाली पक्षामध्ये, आता पक्षात कुणाला घ्यायचं यासाठी एक कमिटी दिली. आता परवा गमतीने देवेंद्र फडणवीस मला म्हणले, आता हर्षवर्धन पाटील तुम्ही 19 ला आलाय भाजपमध्ये, त्यामुळे ह्या सगळ्यामध्ये सिनियर तुम्ही, त्यामुळे तुम्ही ठरवा आता म्हणजे कोणाला घ्यायची. म्हणलं ही काम माझ्यावर काही सुपवू नका, तुम्हाला बरोबर घेणार. तर आता पक्ष मोठा झालेला आहे आणि म्हणून आपला बूथ आहे ना, आपला बूथ हा 51% वर गेला. 327 बूथ जर आपले 51% वर गेले तर अंकिता म्हणल्याप्रमाणे रेकॉर्ड ब्रेक मतदान होईल आणि विक्रमी मताधिक्यानं या तालुक्याचा ऑक्टोबरचा विधानसभेचा आमदार हा भारतीय जनता पक्षाचा विक्रमी मताने आल्याशिवाय राहणार नाही. ही तयारी आपल्याला आता सुरू करायची. आपलं लक्ष स्पष्ट आहे, आपली दिशा स्पष्ट आहे आणि हे काम आपल्याला निश्चितपणानं करायचं आहे. त्यामुळे बाकी चिंता करू नका तुम्ही. पूर्वीची परिस्थिती वेगळी होती, आताची राजकीय परिस्थिती वेगळी आहे. तुम्ही सगळे अनुभवी कार्यकर्ते आहात, त म्हणतात ताक ओळख नाही, तुम्ही सगळे लोक आहोत. त्यामुळे आता ती चिंता करू नका. परवाची झालेली आपली निवड याचा अर्थ सुस्पष्ट आहे की इंदापूर तालुक्याची दखल देवेंद्र फडणवीस साहेबांसहित, चंद्रशेखर बावनकुळे सहित वर अमित शहा, नड्डा साहेबांनी, मोदी साहेबांनी सुद्धा घेतलेली आहे. त्यामुळे आता चिंता करायची गरज नाही. फक्त आपल्याला आपला बूथ मात्र आपल्याला सक्षम करायचं. दुसरं काही काम करू नका. आपल्या बूथच्या याद्या घ्या. प्रत्येक मतदार पानावरती 33 नावं असतात. सगळ्या जाती धर्माच्या लोकांना बरोबर घ्या, सगळ्या युवकांना बरोबर घ्या, सगळ्या समाजाला बरोबर घ्या आणि प्रत्येकाला त्या कुटुंबातल्या प्रमुख माणसाची जर आपला संवाद झाला तर मला असं वाटतं त्यांनी पण ठरवलंय काय करायचंय. पण तुम्ही जर जाऊन त्याला भेटला तर त्या ठरवण्यावरती शिक्कामोर्तब होईल आणि तो शिक्कामोर्तब उद्याच्या ऑक्टोबरच्या विधानसभेला 51% वर आपला बूथ गेल्याशिवाय राहणार नाही. आणि ज्यावेळेस 51% वर आपला बूथ जाईल त्यावेळेस मताधिक्य सुद्धा तुमच्या माझ्या मनामध्ये जो आकडा आहे त्याच्या कितीतरी पटीनं जास्त असल्याशिवाय राहणार नाही. हे काम तुम्हाला आम्हाला सर्वांना मित्रांनो करायचंय आणि ते सांगण्यासाठी आज आपण या ठिकाणी जमलो. त्यामुळं प्रत्येकाने माझी विनंती आहे आणि सूचना पण आहे, चालढकल करून हे काम होणार नाही. अध्यक्ष सगळ्या बूथ प्रमुखांशी पुन्हा आपण एकत्र बसणारच आहे. 10-20 माणसं अशी एकत्र बसून आपण चर्चा तर करणारच आहे. पण एखाद्या बूथ अध्यक्षाला वाटलं बाबा हे काम मला जमणार नाही तर माझी त्यालाही विनंती आहे की बाबा तसं असलं तर तू आताच सांगा मला, मी दुसरा पर्याय तर तिथं आपल्याला काढता येईल. माणसं भरपूर आहेत, नाही असं नाही, पण काम मात्र माझ्यासहित सगळ्याला मित्रांनो हे करावं लागणार आहे. आणि काम जर नाही केलं, भारतीय जनता पक्षामध्ये एक तत्व आहे, रिझल्ट दाखवावा लागतो. रिझल्ट काय दाखवावा लागतो? रिझल्ट दाखवावा लागतो. आणि रिझल्ट दाखवला तर सारा पक्ष आपल्या मागे उभा राहतो. तुम्ही फक्त रिझल्ट दाखवायचं काम करा, पुढची जबाबदारी माझी असून काय चिंता करू नका. आता तालुक्यामधलं जर चित्र बघायचं झालं तर शेतीचा पाण्याचा प्रश्नावर काय बोलावं. आता माझ्यावर आरोप झाले म्हणजे 5 TMC पाणी म्हणजे हर्षवर्धन पाटलांनी रद्द केलं. आता माझा काय संबंध? बरं 5 TMC पाणी झालंय म्हणतो तर कागद दाखवा मला, दाखवा कागद मला कुठे 5 TMC पाणी. आज 22 गावाला 6800 एकराला आम्ही मंत्री असताना 7 नंबर फार्मर उसाला दिलते का नाही परवानगी सांगा म्हणतो. एकेकाची 1,000 1,500 टन ऊस आपला जात होता. आज भाऊ काय परिस्थिती आहे? आज 50 टन सुद्धा ऊस आपला जायना. मग आपलं पाणी गेलं कुठं?
कोण जबाबदार? ह्या 22 गावातल्या सिंचनाच्या पाण्याच्या. आज मी दुपारी कुरुचीला गेलो, त्या साखरेचं जागरण गोंधळ होतो. तिथे गेल्यावर इंडीची 5-50 जण आली. फाटा 12 दाऱ्यावर उपोषणाला बसले ती माणसं. का बसलेत? आम्हाला पाणी मिळत नाही म्हणून. कुणी बी दारं काढतंय, कुणी काय करतंय, काय त्याला कुणी वालीत राहिलं नाही संपूर्ण. आज या भाटघर धरणाच्या पाण्याची परिस्थिती बिकट कुणामुळे झाली याचा हिशोब द्यावा लागेल आपल्याला. संसर्कट 28 कोटीचा झाला. 14 पर्यंत संसर्कट मधनं पाणी आणत होतो आपण. आज एक थेंब पाणी येत नाही. कालवा बुजलेला आहे. माझ्याकडे प्रोसिडिंग आहे कालवा सल्लागार समितीचं. खडकवासला संसर्कट जोड कालवा, पाण्याचा कोटा किती? 00. प्रोसिडिंग आहे माझ्याकडे, मी दाखवतो तुम्हाला. मी पुराव्याशिवाय कधी बोलत नाही. कुठे गेलं आमचं 3.5 TMC पाणी? चटपळ तलाव भरला का? गोरकुड्याचा तलाव भरला का? निमगावचं पिण्याच्या पाण्याच्या योजनेचं काम झालं का? वाघाळा टँक भरला का? ह्या तरंगवाडीपासून मदनवाडीपर्यंत 21 पाझर तलाव आहेत. आम्ही मंत्री असताना 21च्या 21 पाझर तलाव तुडून भरून व्हायचे. तेच पाणी आहे सगळं, नवीन काही नाही. फक्त दारोळ्या बदलला, घोटाळा झाला. दारोळ्या नाही, दारोळा बदलला. म्हणजे तुम्ही काहीतरी परत चालवता आमची बातमी. दारोळ्या बदलला, घोटाळा झाला. आणि आज या इंदापूर तालुक्याचं शेतकऱ्याचं वार्षिक उत्पन्न भागवत भाऊ 4000 कोटीचं असायचं वर्षाला. आज हे वार्षिक उत्पन्न 1200 कोटीवर आलेलं. 2800 कोटी रुपये उत्पन्न कुणामुळे कमी झालं याचा हिशोब केलाय आपण. ह्याचा हिशोब मांडणार आमच्या पुढं. खुल्या चर्चा करू आपण. चांगलं काम एखादं केलं आम्ही तुमचं जाहीर अभिनंदन करू. विरोधाकरता विरोध करणार आमच्या रक्तामध्ये नाही येते. पण या तालुक्यामधली चांगली असलेली एक वैचारिक खळी तुम्ही जर या ठिकाणी उद्ध्वस्त करणार असाल आणि खोट्या नाट्या केसेस करून आज इतका त्रास होतोय लोकांना. रस्त्याच्या भानगडी, पोलीस स्टेशनला खोट्या केसेस, पुन्हा दबाव. एखाद्याची बोगस खरेदी असली तर याची नोंद लाव, आत्ताच्या आत्ता अशी नोंद लावता येते का? एखादा तुमचं निमगावला इथं ग्रामीण रुग्णालय, चला आता मीटिंग संपली का आपण जाऊ. एखाद्याला साप चावला तर स्नेक बाईटचं इंजेक्शन आहे का इथं? कुणी द्यायचं इंजेक्शन? इथं आमचा इम्तियाज पत्रकार आहे. इथं त्याच्या वडिलाला सर्पदंश झाला, तो काय इथं समोर बसला. इथं त्याला 40 इंजेक्शन टाकणार होते. मला फोन आला रात्री 11 वाजता. भाऊ म्हणला माझा वडील सिरियस आहे. बरोबर आहे का नाही? मी सगळ्या हॉस्पिटलमध्ये फोन केले, कुठेही मला इंजेक्शन मिळालं नाही. दुसऱ्या तालुक्यातनं 40 इंजेक्शन आणून पहाटे 4 वाजता दिले. त्या बिचाऱ्याचा वडील सुखरूप झाला. हे मानसिक समाधान आम्हाला संपूर्ण. याला काम म्हणतात संपूर्ण. रस्ता झाला, डिमका वाटवला, अमकं केलं तमकं केलं, ठीक आहे, तेही गरजेचं आहे. त्याची क्वालिटी काय, धोरण काय, या अशा गोष्टी कधीच या तालुक्यामध्ये. आज मोदी साहेबांनी ज्याला शुगर आहे, ज्याला बीपी आहे, त्या गोळ्या आता सामान्य माणसाला खर्च परवडत नाही. 2-2, 4-4 गोळ्या घ्यायच्या म्हणून त्याला खर्च परवडत नाही. मग मोदी साहेबांनी योजना आणली, त्याच्यावरचा जीएसटी रद्द केला, व्हॅट रद्द केला, टॅक्सेशन कमी केलं, सबसिडी दिली आणि 40%, 50% कमी किमतीमध्ये ती औषधं ग्रामीण रुग्णालयामधून रुग्णांना द्या. योजना आहे. सांगा बरं इथे किती माणसाला माहिती? सांगा. काय माणसं गोळ्या घेत असतील सांगा बरं तुम्हाला. मेडिकलमध्ये त्या गोळ्याच्या किमती काय? हे काम कोणाचं आहे? कोण बघणार आहे? या सगळ्या कामामध्ये म्हणलं की माझं कोणी ऐकत नाही. आणि मग टेंडर मध्ये कसं तुझं ऐकतं कोण सांगा? तिथं मात्र सगळं तुमचं ऐकलं जातं. एक रिटायर झालेला अधिकारी बसवलाय पुण्यामध्ये. मी त्यालाही परवा सांगितलं, तिचं लग्न होतं, मला पत्रिका द्यायला ते आला. आणि म्हणलं तू रिटायर झालाय, तू डोळ्यावर आलाय, तुझं काय चाललंय? पत्रकार हसतात, त्यांना माहिती कोण आहे ते. असं करू नको म्हणलं. तू बीड जिल्ह्यातलं तिकडचं आहे, आंबेजोगाईचं आहे. बरोबर आहे का नाही? नका वागू, असली नाही पद्धत सांगा मला. तुम्ही तुला पेन्शन मिळते नाही म्हणजे असं आहे. म्हणजे ह्यानी सांगायचं, ह्यानीच इस्टिमेट करायचं, ह्यानीच टेंडर फायनल करायचं, ह्यानीच बिलं काढायला लावायची. हे आता काय
अहो दर सोमवारी तुम्ही माझ्यावर चला पुण्याला सांगतो, कुठं काय बैठक होत्या मी तुम्हाला सांगतो. आम्ही पुण्याला जायचो आमदार असताना, जिल्हा परिषद सदस्य असताना. पहिला 11 वाजता आम्ही कलेक्टर ऑफिसला जायचो. 5-50 माणसाचा घराड आमच्यावर असायचा. आम्ही कलेक्टरकडून कामं करायचो. तिथनं उठायचो आम्ही जिल्हा परिषदमध्ये जायचो, तिथली कामं करायचो. तिथनं उठायचो आम्ही दूध संघामध्ये जायचो कात्रला, तिथली कामं करायचो. तिथनं उठायचो आम्ही एसपीच्या ऑफिसला जायचो, तिथली कामं करायचो. रात्री 8 वाजता तिथून निघायचं, 2 वाजता घरी यायचं. ही काम करण्याची पद्धत. आणि आता काय, सोमवारी एक दिवस ठरलेलाच असतो संपूर्ण. ती कशा ठरलेला असतो ती मला माहित नाही सांगतो, पण लोक सांगतात. आणि मग ह्या सगळ्या गोष्टी बंद करा, लोकांना सगळं कळायला लागले. आता ही आपली सभा चालली, मी आता मोबाईलवर बघत होतो, 31,000 माणसं ही सभा आपली ऐकतात. 31,000 बरं का. आता माझ्याकडे आकडा होता मोबाईल. मग इतकं ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी झाली आता. माणसं सकाळपर्यंत वाट बघणार नाही अशी परिस्थिती आहे. का? पारदर्शीपणा आणि लोकांना सुद्धा खरं ते खरंच सांगितलं पाहिजे. आणि एखादी गोष्ट चुकली तर म्हणलं पाहिजे बाबा ही माझ्याकडून चुकलंय, मी इथं कमी पडलो, ती राहिलं बाजूला. यांची 10 वर्षाची कारकीर्द कशी त्याच्यावर कोणी बोलत नाही. हर्षवर्धन पाटलांनी 20 वर्षात काय केलं, हर्षवर्धन पाटलांनी 20 वर्षात काय केलं, 2009ला तुम्हाला पाडलं, एवढंच केलं. काय बोलावं आपण, काय करावं. आणि म्हणून मी बऱ्याच ठिकाणी सांगतो की बघा काय कोणी तांबडपट घेऊन आलेलं नाही. ठीक आहे, या इंदापूर तालुक्याने 1952 सालापासून जवळजवळ 18 निवडणुका झाल्या ह्या तालुक्यामध्ये. विधानसभेच्या आणि लोकसभेच्या मिळून लोकसभेची 18वी निवडणूक आहे उद्याची आता, आणि विधानसभेची जवळजवळ 14वी निवडणूक आहे. या सगळ्या निवडणुकीमध्ये 70-75 वर्षामध्ये ही कालची 10 वर्ष जर सोडली तर 60-62 वर्ष या इंदापूर तालुक्यातल्या जनतेनं मोठ्या भाऊंच्या पासून आपल्यापर्यंत मनापासून प्रेम केलं. आणि मगाशी जेव्हा झालो आणि माणिक भाऊ म्हणाला गोष्ट खरी आहे की एवढ्या अडचणीच्या काळामध्ये 10 वर्ष एवढा अन्याय झाला कार्यकर्त्यावर. मला मनापासूनचा अभिमान आणि मनापासूनचा हेवा वाटतो की आपला निष्ठावान प्रामाणिक कार्यकर्ता अन्याय सहन केला पण बाजू कोणी सोडली नाही. मला वाटतं माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी कमाई आहे, म्हणून तुमचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन. तुमच्याकडे कॉन्ट्रॅक्ट घेऊन सुद्धा माणसं थांबत नाही. अजून तर फार मोठा खेळ व्हायचा आहे. माणसं प्रेमाने जोडावं लागतात सांगतो, खोट्या शब्दावरून माणसं जोडत नाही. कुठल्या गावात गेलं, गावात सगळ्यात त्रासदायक माणूस असंच का नाही, तो ह्यांच्या गाडीत बसलेला असतो. खरं का नाही सकाळ. ठीक आहे, आता कोणी कोणाच्या गाडीत कोणाला बसवायचं त्याचा प्रश्न येतो. किती अन्याय सहन करायचा, किती त्रास सहन करायचा, किती खोट्या नाट्या केसेसला आपण सामोरे जायचं, किती सामान्य माणसांचे प्रपंच आपण उद्ध्वस्त करायचे. या सगळ्या गोष्टीचा मला असं वाटतं खूप गांभीर्यानं आपल्याला या पुढच्या कालखंडामध्ये आपल्याला मित्रांनो गांभीर्यानं पाहावं लागणार आहे. आता माझी राष्ट्रीय सहकारी साखर संघावरची निवड, खरं म्हणजे मी काय मागितलं नव्हतं ते, पण केंद्रीय गृहमंत्री आणि सहकारिता मंत्री अमित शाह साहेबांनी मला बोलून घेतलं आणि मला म्हणजे हर्षवर्धन तुला या संघाचं फेडरेशनचा अध्यक्ष व्हावं लागेल. आपण काय ठरवा. पुन्हा एनसीडीसीचं म्हणले तुम्हाला डायरेक्टर व्हावं लागेल. त्यांनी एनसीडीसीचं डायरेक्टर केलं. बघा आपला माणूस दिल्लीत गेल्यानंतर काय करू शकतो. आज एक GR काढला आम्ही, उद्या पेपरला वाचायला मिळेल तुम्हाला काय GR काढला आम्ही. या वर्षी आता एनसीडीसी मधून पुन्हा 500 कोटी रुपये अमित शाह साहेबांनी सांगितलं तुम्हाला काय निर्णय घ्यायचा ते घ्या. आणि आज आम्ही GR काढला एनसीडीसीच्या माध्यमातून राज्य सरकारला पत्र दिलं की तुम्ही डायरेक्ट कॅबिनेटचा ठराव करून आमच्या एनसीडीसीकडे साखर कारखान्यांचे प्रस्ताव सादर करा. त्याला एनसीडीसी 500 कोटी रुपये द्यायला तयार आहे. आणि भाऊ आज GR निघाला. आता जवळजवळ 17-18 साखर कारखाने सहकारातले जे शेतकऱ्यांच्या मालकीचे कारखाने आहेत, पक्ष कुठला का असणार, सकाळपासून सारखे चेअरमन लोकांचे फोन आहेत मला सांगतो. आपण आम्ही निर्णय घेतला जर आपण त्या पदावर बसलो असेल तर त्याचा महाराष्ट्रातल्या सामान्य शेतकऱ्याला फायदा झाला पाहिजे. ते काय पद हर्षवर्धन पाटलाला मान सन्मान देण्याकरता नाहीये,
ठीक आहे, एखादं पद मिळायला मान सन्मान तो आपोआपच मिळत असतो, तो भाग वेगळा. पण मिळालेल्या पदाचा उपयोग जे आपल्यामध्ये जेवढी क्षमता आहे त्याचा वापर करून आपण या महाराष्ट्रातल्या पुन्हा 500 कोटी रुपये एमसीडीसीच्या माध्यमातून त्या कारखान्याला आम्ही पैसे उपलब्ध करून देऊ आणि अडचणीत सापडलेली कारखानदारी पुन्हा एकदा सहकाराची उभं करण्याचं काम सुद्धा एनसीडीसीच्या माध्यमातून हर्षवर्धन पाटील केल्याशिवाय राहणार नाही. ही ग्वाही मला आपल्याला या निमित्तानं प्रामुख्याने द्यायची. परवा पुण्यामध्ये 27 सूतगिरणीचे चेअरमन मला भेटायला, राज्य सरकारने देवेंद्र फडणवीस एक निर्णय घेतलेला आहे की एनसीडीसीने जर या सूतगिरण्यांना जर कर्ज दिलं तर त्याचं 8% व्याज राज्य सरकार भरणार आहे. जे आर निघाला परवा. पुढच्या आठवड्यामध्ये त्या पोर्ट एरियामध्ये त्यांचं ऑफिस आहे सगळ्या सूतगिरणीच्या लोकांचं आणि त्यांना सांगितलं तुम्ही या, एकत्र आपण बसू आणि मग त्या 27 सूतगिरण्या ज्या आहेत, एका सूतगिरणीमध्ये 800 ते 1000 माणसांना रोजगार मिळतो, तेवढ्या 27 सूतगिरण्याच्या संदर्भातला विचार आम्ही आता हातामध्ये घेणार आहोत आणि पुढच्या आता या आचारसंहिता संपल्यानंतर त्याही 27 सूतगिरण्यांना सुद्धा एनसीडीसीच्या माध्यमातून कर्ज उपलब्ध करून देण्याकरता माझा प्रयत्न राहणार आहे. हे सुद्धा मला आपल्याला या ठिकाणी मुद्दाम सांगायचं. शेवटी नेतृत्व करत असताना, काम करत असताना दृष्टी मोठी लागते, मन मोठं लागतं. आता उद्या या 18 कारखान्यांना आम्ही 500 कोटी देणार आहे. आम्ही असं म्हणणार नाही की हा भाजपचाच कारखाना आहे, कारण तो शेतकरी आपला आहे. उद्या एखादा कोण पदाधिकारी असेल तो भाग वेगळा, पण आपल्या तालुक्यात काय चाललेलं आहे, सरपंच जर भाजपचा असेल तर त्याचा काटा काढा. काय तिथे रेड्याची माणसं बसल्यात बघा, इथं कुठे होती का इथं? नाना कुठे गेला? दिसला होता नाना मला. तू आमच्या पक्षात दे तर तुला निधी देतो, ही काय प्रकार आहे? 4-5 सरपंच फोडले 2 कोटी देऊन, म्हणजे कामाची बरं का. लोकांना कळतं सगळं ते. परवा एक गंगाळचा एक सरपंच गेला, सांगतो त्याला आपणच सरपंच केला आणि तिथं कार्यक्रम झाला. त्या कार्यक्रमाला 5% माणसं, 95% माणसं पलीकडच्या मंडपात बसली. म्हणजे आम्हाला मान्य नाही म्हणजे त्यांनी काहीतरी घेतलंय म्हणून तिकडे गेला म्हणजे. काय प्रतिमा राहते? प्रतिभा काय राहते सांगा मला. आणि म्हणून आज अशा पद्धतीने जर कोण काम करत असेल तर मला असं वाटतं आपल्याला खूप विचार करून या पुढच्या काळामध्ये आपल्याला पावलं टाकावं लागणार. जसा कारखान्याचा विषय आपण हातात घेतला, तसा सूतगिरण्याचा विषय आपण हातात घेतला, तसा दुधाचा विषय सुद्धा मित्रांनो फार महत्वाचा आहे. दुग्ध व्यवसाय हा महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये प्रमुख व्यवसाय व्हायला लागलेला आहे. एनसीडीसी मधून 10,000 कोटी रुपये देण्याच्या संदर्भातला निर्णय आम्ही केलेला आहे.